इथली कैची धाम मधली अशी भावना आहे ती शब्दांमध्ये नाही मांडता येणार तुम्हाला. 2-3 दिवसात विमानाचं तिकीट निघालंय आमचं. मला माहीत पण नाही की बाबांनी माझ्यासाठी विमानाचा पहिला प्रवास अरेंज केला. ट्रेनमधनं उतरलो, त्या खिडकीत दिसला काठगोदाम. ओके. काठगोदाम दिसलं, काहीतरी मनात आमच्या तिघांच्याही झालं. आता हितनं चालू झालं मेन खेळ म्हणजे आध्यात्मिक खेळ चालला. आम्ही तिघांनी पाऊल ठेवलं. माझ्या डोळ्यातनं कम्प्लिटली धारा चालू झाल्या. ओके. मित्र मनीष, तुषार, अंकित यांनाही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स चालू झाले. म्हणजे यांना पण सेम काही ना काहीतरी घडतंय. म्हणजे चौघांच्याही शरीरामध्ये काहीतरी घडतंय. पाय ठेवला, आतमध्ये गेलो. बाबांची जी खोली बघितली, एक 10x10ची खोली असेल, 10x15चीच खोली असेल. आणि तिथे असा एक बेड ठेवला होता. म्हणजे फक्त देहरूपी बाबा नव्हते, बाबा तिथेच होते. मी जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं ना, तेव्हा मला एक वाक्य ऐकायला आलं आणि ते मला 4ही धाममध्ये ऐकायला येत होतं. माहीत नाही, तुम्हाला वाटत असेल की ते सबकॉन्शियस माइंडमध्ये असेल, पण मला ते माहीत नव्हतं. तू आ गया बेटा.